Good morning and welcome you all to Rachna's Never World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झाले. नायसाला फॉर अ चेंज आज सुट्टी आहे कारण नायसाची उद्या एक्झाम आहे. सो एक प्रिपरेशन लीव मिळालं आहे. रचना आहे किचनमध्ये जेवण रेडी करत आहे आणि नाश्ता रेडी झाला आहे. सो येस, आईची छान पूजा झाली आहे. दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज माझं माहिती का, मी 5:15चा अलार्म लावला आणि अलार्म वाजलाच नाही. मी बोली माझी एवढी झोप कशी पूर्ण झाली 5:15 वाजता. पण तर बघ तू 7 वाजलेले. म्हणजे जाऊन देतो, नायसाला पण सुट्टी आहे. एक दिवस थोडं लेट, 7 तरी लवकर. पण लेट केलं तर कसं, मग हा टाइम माझं जे दुसरं काम करायचं असतं ते. व्हिडिओ झाला नाही ती. हा व्हिडिओ कधीच झालेली, पहिले उठल्या व्हिडिओ झाली तिला. सो फायनली मी निघालो. एवढे माझं स्नॅक्स नाही चिकन राईस बरोबर दिलाय, पापड आणि हे काय दिलंय, पुरणपोळी आणि हे संध्याकाळचं हे मी बनवलंय मकाचं जेवण. नवऱ्याला नेहमीच असतो जेवण. म्हणजे तू जेव्हा व्यवस्थित जेवतो तेव्हा मला अजून छान वाटतं. तुझ्यासाठी एवढं बिचारी काही माझ्यासाठी जेवत पण नाही. नाही पण तू ज्या दिवशी बोलशील की तुला टिफिन नको आहे त्या दिवशी मला असं वाटतं की मग मी कोणासाठी बनवते. म्हणजे आमच्यासाठी तर करतेच, पण तुझ्यासाठी बनवण्याचा एक वेगळा उत्साह असतो माझा. जसे वेगवेगळे डब्बे असं छान. तू एवढं मेहनत करतो, तुला व्यवस्थित द्यायला पाहिजे ना. हाच आहे ना स्कूल. थँक्यू सो मच. थँक्यू. एवढं प्रेम. ब्लॅक स्किन ब्लॅक छान दिसतं, छान वाटतं. संध्याकाळी फक्त मला आठवण दे की ती बॅग आता फाटायला आली आहे. ती जेव्हा एक तुटेल ना तेव्हा एकदम आपण मग असं हे होईल. पाण्याची बॉटल नाही दिली आहे. नाहीसच बोल. देईल, ठीक आहे देईल. नायसाचे केस आता खूप असे टचवूड छान झालेत, दाट झालेत, बट हे सेम सनीसारखे झालेत. म्हणजे पहिले एक्झॅक्ट माझ्यासारखे एकदम स्ट्रेट आणि स्मूथ तर आता पण आहे, नो डाऊट. पण आता सेम सनी सर. अरे तिचे केस सिल्कीच आहेत त्यात नो डाऊट, पण आता ते ना असं मस्त दाट झालेत, छान झालेत, पण ते स्ट्रेट नाही झालेत, ते तुझ्यासारखी बेबी झालेत. ठीक आहे असं दे, ग्रोथ इज गुड. येस नायसू, मी फटाफट नाश्ता देते मग अभ्यासाला बसाय. अभ्यास काय आपल्याला पी आपलं जिम्नॅस्टिकला लगेच रेडी व्हायला लागेल. चला मी सोडायला चालली आहे जिम्नॅस्टिक क्लासला. सुट्टी आहे पण मी पाठवला जिम्नॅस्टिक क्लासला. ओनली अभ्यास नाही करायचं, ओनली जिम्नॅस्टिक. ओके चला. अभ्यास. नायसाची एक्झाम आहे उद्या, त्याचा अभ्यास. आज सुट्टी होती नायसाला अभ्यासासाठी. जिम्नॅस्टिक दुसरी बुक कुठे? Mama said, Daddy, Did you ever see a goose kissing a moose? down by the way, where the watermelons grow.
back to my home. I dare not go, for if I do, my mother say, Daddy, Did you ever see a to my home. I dare not go, for if I do, my mother say, well, polka dot tail, with a polka dot tail? with a what? With a polka dot tail. Polka dot tail. Down by the way. Now my the hair cancel. कॅन्सल काय बरोबर येतं तिन्ही पोयम येतात तुला मला हवं. त्याचं बोलायचं ते ठीक आहे जॉली फोनिक्स Oh, मला फ्रेंड तुझे राम मॅम बोलली राम आपल्या क्लासमध्ये आहे ना कोणाचे आपल्याकडे बॉईज आहे त्यांचे नाव लिहायचं मग मी आठवण लिहिलं हिज नेम इज अर्जुन पुढे पुढे वाच That is the book. He has a स्वतःची हँडरायटिंग कळत red book. हा He पुढे has a red book. he has a red book he has a Oh, he has a blue bag. good girl He has a pink scale. एवढं सगळं हॅज बस बस Two has. he wears a yellow He wears yellow t-shirt. Huh. He wears purple bag. असं हे असं इमेज असेल ते Purple. इमेज पर्पल 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 इमेज असेल नायसाचं काय चालू आहे बघा किचन मधून ते स्वतःच काय पॅकेजिंग ORS कशाला पियायचं आहे तिला प्यायचंय काय पाहिजे ORS नाही थोडा. श्रीखंड वगैरे काय नाही नको नायसा तसंही ओव्हर गोड संपलेलं आहे खातेस तू श्रीखंड संपलेला आहे हे घे जा घेऊन काही काय तिचं हे फ्रुट्स मध्ये घेतले ते ठीक आहे ORS नको पिऊ आपण तिला आवडतो ORS फक्त काय लूज मोशन वॉमिटिंग असेल तर पण ती जायचं ग्लुकोज म्हणून Watermelon. चल मला जायचंय खाली चल नवरदेव आला खाली नवरदेवाची धावपळ विचारी चल मीठने अजून पाणी होईल सगळं पाण्यात जाईल ते फोनवर फोन दिवाळी आहे का किती लाईट्स लावून ठेवलेत बायको सुंदर दिसली पाहिजे ना अरे तशी पण दिसते मी लाईट कशाला लावली कशासाठी चाललोय तर गिम्बल बघू सो हा गिम्बल मी रचनाला गिफ्ट केलेला त्याला झालेत आता ऑलमोस्ट किती वर्ष 5 झालेच ते आणि किती वापरलंय तू बाहेर किती ती एक्साइटमेंट पहिल्या दिवशी गिम्बलची सनीने मी खरं सांगते सनीने माझ्यासाठी मला सगळं दिलेलं आहे त्याने म्हणजे ब्लॉगिंगला जी गरज लागते स्लोली सगळं घेतलं त्याने नाही म्हणून त्याने सगळं घेतलं म्हणजे मी कधी नाही मी ह्याच्यासाठी नक्कीच हट्ट केलेलं त्याला म्हणजे दिली तेव्हा खूप ट्रेंडमध्ये होतं पण त्याच्यानंतर मी कधीच घेतलेलं सगळं घेतलं एवढं खाली सो नवरदेवाची बिचाराची धावपळ नवरदेव बनायला किती टाइम आहे झाला अर्धा एंगेजमेंट झाली तर झाला बाकी करू महाग आयात पडल्यानंतरच नवरदेव तोपर्यंत अर्धाच ना तेच आम्ही कशासाठी पाहिजे प्री वेडिंग काय हे काय माझा फ्रेंड मला त्याच्यावर वायर आहे हा वायर आहे त्याला कसं चार्ज करावं लागतं ऐश्वर्या पण आली होती, आणि- इकडे गेलेली विजिटला बाहेर आहे स्कूटीवर आली ती पण ती तिकडे गेलेली तिला मग जाता जाता भेटतो म्हणलं वहिनी आम्हाला पसंत आहे काही आम्हाला पसंत बोलते
हे तुझ्या नवऱ्याने वॉक करायला लावले आम्हाला एवढं बाहेरपर्यंत. फायनली दोघं ह्याला इथे फायनली दोघं एकत्र भेटले आहेत, नवरा बायको. आता एंगेजमेंट झाली म्हणजे अर्धा नवरदेव झाला की नाही? मला म्हणतेच बोललो पण अर्धाच आहे ना. अर्धा पूर्ण होण्यासाठी त्याला एफर्ट्स घ्यायला लागतील ना. टेक एफर्ट्स. कशी चालू आहे तुमची तयारी? होळी कशी आहे तुमची? तयारी आता 10 वाजता रोज फ्री होते. कुठे हो तयारी ना, करणार आहे? खरंच बिझी आहे ती पण, आणि ऑफकोर्स तू पण. ही रोज 10 सकाळी 9 ते नाही बाई, रात्री 9 पर्यंत. बघितलं तिथं त्या दिवशीच ती ते पळत पळत So, सगळं त्यांना शेड्यूल ॲडव्होकेट इज गोइंग टू मॅरी अ डॉक्टर. सो दोघांची लाईफ एकदम अशी फास्ट. बेस्ट आहे. दोघांचं फील्ड वेगळं आहे पण नाईस. थोडं काय काय वेगवेगळं सांगते. नाही तर आपण एक आपल्याकडे बघतो माणूस, आम्ही आणि पाहुणे दोघं पण strong. नुसते भिडतात एकमेकांमध्ये. आणि ह्याला मर्डर केला, आज हिला बांधून म्हणजे असं काय बोलत बिलत नाही, मग ही मला सांगते ही जे पेशंट सांगितलं हा पेशंटचं हे दुखत होतं, त्या पेशंटचं दुखता त्याचा मी पाय बेंड केला, तो खूप जोरात ओरडायला लागला. मी त्याला हा तर मी पहिलेच त्याच्या बायकोला नवऱ्याला आणि आम्ही मगाशीच बोललो की वहिनी आम्हाला पसंत आहे, आणि आम्ही त्यांची परीक्षा घेतली परीक्षा त्यांनी घरी. मग 100 पैकी 100 मार्क आणि हात पण छान आहे, हात काय म्हणतात गुण हाताला, त्याच्या हाताला पण. म्हणजे आई बऱ्यापैकी रिकवर करते आणि बऱ्यापैकी चालायला लागली खरंच. कॉन्फिडन्स झाला म्हणजे आधी जे थोडंसं हे होतं तुला, अजून कसं त्यांना थोडं तिला तू प्रॉपर गाईड केलं ना चालायचं कसं. आता म्हणजे असं लिम्प नाही करते, लिम्पिंग एकदम नाही, व्यवस्थित चालतं. म्हणजे स्लो आहे बट ते त्यांना सांगितलं थोडं एक्सरसाइज करा, नंतर तुम्ही वॉकला गेला ते चालेल. करतात त्यांनी त्या सांगितलं की थोडा आता वेळ मी जातो. करेल पुढे, काय लागलं तर सांगेल बघ. म्हणजे ठीक आहे. पण जे झालंय त्याचं पण सांगा बाई, काय सांगत नाही तुझी बायको. काढण्यासाठी थोडंसं खोटं बोलावं लागतं, त्याशिवाय तो आणि माणूस अभि. खरं नाही बाहेर काढत. साष्टांग नमस्कार घालणार आहे मी तुला दोघांना एक दिवस. वकिलांची ती स्किलच असते, एखादी गोष्ट कशी फिरवून विचारायची की जेणेकरून तो त्याचं खरं वाक्य बाहेर काढेल. असा विषय. जेवायला आज काय होतं? काय केलं त्यांना बोलवायचं ना आपल्याला नंतर, अजून वेळ आहे. तुमचं काय केळवण ना, केळवणाला एकत्र सेपरेट काय वेगवेगळ्या ते पहिले सांगा. सेपरेट वेगवेगळं, त्रास कसं द्यायचं? नाही मला असं सेपरेट आणि वेगवेगळं हे बघ, आपण एकच झालं. आपण वेगवेगळं पण करू. दोघं एकच झालं नाही एवढंच आहे हा. पण एकत्रच करू ना, त्रास कशाला देतो? असं काय नाही मला नाही एकत्र करू, एकत्र. गाडी चालवते मग कशी चालायची? 2 दिवसात एकदा आहे ना, 2 दिवसात एकदा हिला कोणतरी अरे म्हणतो. नाही आहे वो. नाही मग नक्की चूक कोणाची आहे हे मला सापडत नाहीये. चूक माझी नाहीये, कारण की माझी चूक आज कधीच पण एकदम नसते. टोकला येऊ. 3-4 वेळा पडले, मग हात बेंड झाला, काय हे झालं. अरे डॉक्टर येऊच तुरंत जल्दी 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 आणि सारखं तो कोणतरी आज पण हिला कोणतरी एक जण येऊन टोकलं. नेक्स्ट टाइम म्हणजे मी ॲक्च्युली हिला बोलवलं की मी येतो ट्रीटमेंट घ्यायला क्लिनिकवर, म्हणजे च्या मांकार झाली होती ना संकेतची, शिव सगळ्यांना उचलून आई करून घेतो. काय काय आता पेशंट असतं तर मी गेलो असतो तर केलंच असतं ना. किंवा पैसे घेतले असते. अरे घर की खेती है लगाते रहो क्या मलम लगाते रहो. हे बाय द वे तू ब्लॉग पाहिला का नाही तो? कोणता वाला? ही आमच्या घरी आलेली. काय मला दिसलाच नाही. मी टायटलच तसं टाकलंय, तुला ते समजणार पण नाही. मला पण शोधायला गेला होता. आम्हाला वहिनी पसंत आहे. असं होतं. असं होतं. हो. हा ते आलं कसं त्यांनी मी- केली की त्यांनी काय? मला विचारलं यांनी, यांच्या मम्मीने. आणि तुम्ही tag blog पण नव्हतं बघितला? केलं मी बहुतेक. नाही ना, मी आत्ता Tag नाही. free तुमच्या दुसऱ्या साठी. दिवशी लगेच. ते बोलले त्यामुळे की रिपोर्ट चला मी मध्ये बघते. लक्षात नाही आलं की कधी टाकणार आहे तो. लगेच 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 टाकतो. हो, दुसऱ्या दिवशी मला share करा ना. मी अजून बघितला नाही. आहो जाऊ नको करू. जाऊन दे, तो नाही बघितला ना, उद्याचं याला बघ. का? उद्याचा. उद्याचं नक्की बघा. उद्याचं नक्की. पण मला तो बघायचा आहे. तुम्ही पाठवा ना. तुम्ही बोली तर मी अजिबात नाही पाठवणार. सांग तिला. शोधू आपण. मी आमचं काम आहे रिसर्च करणं. कशाला नाही, मला काही Research करा, आम्ही टाइम शोधू. हाला रिसर्च करायला टाइम नाही, काही टाइम नाही मला. प्लीज मी पाठवेल. तू नको तिला टेन्शन नको. लवकरच तुम्हाला एक नवीन ब्लॉग कॉन्टेंट देणार आहे बनवायला. झाला इंटिरियर घर? बनवतो चालू आहे. तोच ना मग त्या दिवशी तू फोटोज दाखवलेले तसेच ना. नॉर्थवाल्यांची उद्या आहे. आज आज नॉर्थवाल्यांची आज आहे. ग्रहणवाल्यांनी होळी काल नाही सेलिब्रेट केली. ग्रहणवाल्यांचं नाहीये, ते नॉर्थवाल्यांचं. होळी किंवा नवरात्रीच्या लोक नंतर. मग चलो होली खेळणे.
झालं काल खेळला काल एवढे खेळलो, अजून किती खेळणार. मग काय तू काय घेऊन आलेला जिम्बल प्री वेडिंग. प्री वेडिंगला चाललंय लोकांच्या. मेरे को जम रहा है का तो ही लूंगा. रचनाने किती वापरला विचार. कारण हा त्याच्या पुरेपूर वापरलाच नाही काय असंच. त्याच्यावरतीच आपल्याला फिरवायला लावतो. चलो बाय, भेटू लवकरच. छान वाटलं भेटून. Yes, yes. गुड नाईट आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं. येणार होत आम्ही, आपण जाणार होतो त्यांना. Yes, yes. आम्ही सगळं जाणार होतो. माझ्या वाटचालीला शुभेच्छा नाही दिल्या. पुढच्या दोघांच्या तशा मला वाटलं करिअरच्या. करिअरचा तू का आता काय ऍडव्होकेट होणार आहे. मोठा ऍडव्होकेट होणार आहे तू. चला येऊ. सरळ जा. Yes. चल बाय 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 मला भीती आपल्याकडे बघू. चल बाय. बाय. चलो, एवढी छान पेंटिंग आहे ना. इथे किती एवढं fresh. छान होतं. तिथे पण मी गेली तेव्हा त्या दिवशी कुपन्स गेला होळीचे, तिथे पण छान होतं. हे खाल्लं मस्त सुकट भाकरी ऑमलेट. रचना अजून काही जेवली नाही. रचनाची इच्छा नाही जेवायची. डाएट. रचना म्हणते मला असं युद्धात हे नाही व्हायचंय. युद्धात मरायचं नाही म्हणायचं. असं आयुष्य नको फोन उघडल्या तेच दिसतंय. इथे तिथे मी त्याला तेच बोलले, एवढं लोक नाही मरायचंय मला. पण ऍक्च्युली किती डिफिकल्ट झालंय. म्हणजे कधी काय होऊ शकतं. वर्ल्ड वॉर 3. मी तर सनीला मगासच नाही बोलते, उद्या जाऊन बँक रचनाने मध्ये मगासपासून बँक मधून पैसे काढूया, हे करूया, पेट्रोल. मग मी तिला एक शाबाशी पण दिली, तू ईव्ही गाडी घेतलीस अशी शाबाशी दिली. पण त्याचं पण काय सांगणार. कारण नुसतं काय काय येते, पेट्रोल भरून ठेवा, सगळे म्हणतात पेट्रोल भरून ठेवा, पेट्रोल भरून ठेवा. पण पेट्रोल भरल्यानंतर काय आपण गाडी वापरणार नाही का? गाडी वापरणार, मग पेट्रोल संपल्यावर परत पेट्रोल भरलं. नाही, पण 500 रुपये ऍक्च्युली सगळं लिटर. अवघड होणार काय काय आहे बघितलं मी. पुढे ऍक्च्युली सगळं अवघड होणार आहे. ते तर म्हणजे होणारच राईट आहे. फ्रॉम इलेक्ट्रिसिटी सगळं डिझेल, म्हणजे तू पेट्रोल, जर माझा गॅस. पर्सनल वाला इंस्टाग्रामला तिथे फक्त ते सगळे ज्योतिष जे म्हणतायत तेच येत आहे. म्हणजे काय कधी होणार आहे आणि हेच सगळं वर्ल्ड वॉर बद्दल. म्हणजे जे मी एवढं सगळं एवढे दिवस मोटिवेशनल कोट सोडून हेच सगळं भलतंच दिसायला लागलंय मला माझ्या विचारात. म्हणजे असं फीड नकोय मला. मी त्याला तेच बोले, असं नकोय. इट्स टू लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. लाईफ इज खरंच इझी नाहीये. नाहीच आहे. म्हणजे आणि इथे आता हे लोकांना सगळं जे काही घडतंय, लोकांना इथे बेसिक नीड्स नाही आहेत किंवा हे नाही आहे. त्यात आपण एवढं आता डेव्हलपिंग नेशन आहोत, प्रगती करत आहोत. परत शून्यापासून स्टार्ट होणं. एक्झॅक्टली मी तेच बोलत होते. मी कुठे आपण एकदम मस्त असं ट्रॅकवर चाललो. काय काय प्रत्येकाचं काय स्वप्न काय असतील. म्हणजे या वॉरमुळे किती लोकांचं नुकसान होतं आणि काय, पण लोकांना ते समजतच नाही. कोण समजवायला जाईल. म्हणजे आता सगळे एकदमच हे झालेत, काय म्हणतात, सेल्फिश बोला किंवा एक सुप्रिमसी किंवा ठीक आहे, तेवढं डीप तर आपण नाही जायला पाहिजे. रिलिजनच्या नावाखाली काय काय चालू आहे आय डोंट नो. बट दिस इज वॉट हाऊ ह्युमन्स आर लिव्हिंग. आणि जे ह्याच्या आधी पण जेवढे म्हणजे 1 आणि 2 झाले त्यावेळेस पण किती लोकांनी त्यांचं म्हणजे किती लोकांचं नुकसान वगैरे सगळं काय झालं. आता आपल्याला हे म्हणजे आपण हे आतामध्ये फक्त वाचत आलेलो बुक्स मध्ये. मला तर असं वाटायचं की स्टोरीच आहे, पण आता जे घडतंय त्याच्यानंतर यू कांट डू एनिथिंग. नाहीसं पण विचार नाहीसं पण मला नाही ते कसं दिसतं ना असं टीव्ही मध्ये आपल्या अंगावर पडणार गो, मग असं होणार, माहीत असं होणार. म्हणजे जे प्रश्न आपण पण पॅनिक झालोच होत, पण लहान मुलांना पण ते असं मनात सगळं काही येत आहे. ठीक आहे, काय नाही. हा पूर्ण इयर असंच म्हणतात की फुल ऑफ काय ना काय कॅलॅमिटीज, काय ना काय म्हणजे जसं सगळं अनसर्टन असणार आहे. सगळ्या गोष्टी आहेत. काय नाही. द वर्ल्ड
गोज ऑन, म्हणजे लाईफ गोज ऑन आणि वर्ल्डमध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी चालू आहेत. जगून घ्या, मस्त जगून घ्या. तेच आम्ही तेच जगून घ्या. मस्त एनिवेज जगून घ्या सगळ्यांनी. लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट. सगळ्यांची- आम्ही म्हणतो की लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट. जे आम्ही नेहमीच तुम्हाला म्हणतो, मी म्हणतोय म्हणजे आम्ही तर फॉलो करतोच, पण तुम्हाला पण सांगण्याचा पुढच्या प्रयत्न. क्षणात काय होणार आहे कोणालाच काय माहित नाहीये. जस्ट लिव्ह युअर सगळ्यांशी लाईफ. छान छान वागा, हा, छान म्हणजे म्हणजे जो life is म्हणणार असेल एकदम तर छान आनंदी. मेमरीज घेऊन बघा. म्हणजे इनफॅक्ट आज पण एक फक्त 800 ग्रामचं बेबी आज डिलिव्हर झालं. सो त्याचं सगळं काय स्टार्टिंगला आम्ही मॅनेज केलं आणि बऱ्यापैकी त्याला म्हणजे थोडंफार आता स्टेबिलिटी आणलं आहे. पण कसं लाईफ अनसर्टन आहे, पॅरेंट्सला पण नव्हतं वाटलं. म्हणजे इच अँड एव्हरी फील्डमध्ये काही ना काही असं सगळं अनसर्टन आणि अनप्रेडिक्टेबल. बट आपण जगत राहायचं आणि आयुष्य छान प्रमाणे जगूया. अँड एनिवेज हा व्लॉग इथेच एंड करूया. सो येस, भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.